तर तिकीट्स पण घेतलो आम्ही. तर आता आम्ही जातो. बाय. तर आम्ही आज आलो आहे धुरंधर मूवी बघायला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? खाली बघा मार. कुठे आपण आता? आर मॉलला. तर आम्ही आज आर मॉलला आलो आहे धुरंधर बघायला. धुरंधर रिवेंज ना. धुरंधर रिवेंज बघायला आलोय. अमर बोल ना काहीतरी. तू बोल. तसं तर खूप गरम होतोय. आता आम्ही वरती चाललोय. बापरे, मला असं वाटतंय मूवी स्टार्ट झाली आहे आणि आम्ही लेट झालोय. तसं आम्ही बाजूवाल्या थिएटरलाच जाणार होतो, आम्ही जिथे राहतो तिथे, पण नाही जमलं तिथे जायला. तर आम्ही मुलुंड वेस्टला आलोय आर मॉलला. चेकिंग खूप गरम होतोय. पोचलो आम्ही. घाम दिसते. तर आम्ही काउंटर वरती पोचलो आहे. आम्हाला तिकीट्स घेतोय. त्या तिकीट्स पण घेतलो आम्ही. तर आता आम्ही जातो. बाय. एवढं थंड थंड मस्त वाटते इथे. आर मॉलला आलो आहे. चालू झालाय तरी टाइमपास करतो. टाइमपास नाही. दिल में धक हो रहा है और ये लड़की इधर ब्लॉग बना रही है. थिएटर बघा. मला असं वाटतं मी फर्स्ट टाइम या मॉलमध्ये आली आहे. एवढं 2-3 वर्ष झाले मला मुलुंडमध्ये राहून, पण आम्हाला फर्स्ट टाइम आणलं मला या मॉलमध्ये ना. बर्थडे पण आला. मी नाही आली आहे. तसं तर आम्हाला खूप लेट झाला मूवीसाठी आणि तसं तर आम्हाला खूप लेट झालं मूवीसाठी. 10-15 मिनटाचं आमचं शॉर्ट ते आम्ही मिस केलं. पण ठीक आहे, पूर्ण मूवी आम्ही बघू, कळू तुम्हाला पण कसं आहे. आणि आता इंटरव्हल झाला आहे, काहीतरी खायला घेऊ आणि अमर कॉल कर. तर आता जर तुम्ही विचार करत असाल की अरे हे तर मूवी थिएटरमध्ये होते, ह्यांनी निघताना तर शॉर्ट नाही, काय नाही बोलले, काय नाही, कारण आम्ही इंटरव्हलमधून डायरेक्ट घरी आलो आहे. भाविकाला आला राग आणि तिथे संपली मूवी इंटरव्हलमध्ये माझ्यासाठी. ही स्वतः राग येऊन घरी आली निघून आणि मग मी बघत बसलो एकटा. मी बोललो ठीक आहे तुला जायचं जा, कारण जवळपासच आहे थिएटर. मी बोललो जा तू ऑटोनी. ही घरी आली आणि मग मी नंतर हिने मला फोन करून 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 10 मिनिटं थांबलो. तर 10 मिनिटामध्ये 1 मिनिट माझ्या बाजूवाले मला बघायला लागले थिएटरमधले. काय भाई निघाल तू असं बोलले. मी बोललो आता ह्यांना काय बोलू, कारण फोन माझा सारखा त्यात लाईट पण येते. तर मग मी बाहेर आलो आणि मग हिला समजवते तू का गेलीस करून. इवन तो मी त्या थिएटरवाल्याला कन्व्हिन्स केलं, भाई माझी वाईफ गेली रागून, परत येते तर तिला येऊ दे का. तो बोलला हा ठीक आहे भाई बोलाव. ही रेडी पण झाली, ठीक आहे चल मग मी येते, तू नाही येते ना. तर मग मी बोललो जाऊ दे आता. मग आम्ही हा मूवी पूर्णपणे पाहिला नाही. आज चांगला ब्लॉग बनवणार होतो, धुरंधर 2चा रिव्ह्यू देणार होतो. आता तर मी पाहिला नाहीये, मला पूर्ण पाहायचा आहे. तर कोणाकडेही हा धुरंधर 2चा पायरेट बिरेट कसाही मूवी असेल तर मला लिंक द्या कमेंटमध्ये, मला पूर्ण बघायचं. मी मूवी इथपर्यंतच पाहिलाय. जस्सी तुझे घर की याद नाही आई, त्या जस्सीला काही घर की याद नाही आहे, पण माझ्या बायकोला घराची याद आली, डायरेक्ट घरी गेली बाई आणि माझा पिक्चर फ्लॉप गेलाय. जर तुम्ही कोणीही एक जरी लिंक दिली तर मी पूर्ण पिक्चर पाहिल प्लीज. मला बघायचं आहे यार काय होतं त्याच्यानंतर. पण ह्या रील्समुळे मला थोडंफार मूवी अर्धी म्हणजे थोडं कळायला लागलं की रील्समध्ये मला असं वाटतंय की तो जो असतो ना तिचा रणवीरच्या वाईफचा पप्पा, तो MLA का काय कुठला तरी पॉलिटिशियन असतो, तो पण इंडियन स्पाय असतो. हे मला ऍक्च्युली रील्समुळे कळलं. अर्धा पिक्चर तर रील्समुळेच कळतो. एनिवेज मजा आली खूप अर्धा पिक्चर बघून. ऑल्सो सबस्क्राईब आवर चॅनल. अजून आमच्या होणाऱ्या खूप काही गोष्टी आयुष्यातल्या, ज्या भाविका आता व्लॉग्स माझी हँडल करणार आहे, ती खूप छान व्लॉग्स बनवते आणि खूप छान बनवणार ह्यापुढे. ती तुम्हाला सगळ्या फाईट्स पण सांगणार जसं आज केलं ते. तर प्लीज त्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि लाईक कमेंट करा प्लीज. थँक्यू सो मच गाईज.